तोंडाला रुमाल आणि डोक्यावर हेल्मेट घालून जाताना दिसणारी ही माणसं जीव वाचवण्यासाठी पळतायत. भोपाळ दुर्घटनेवर बनलेल्या चित्रपट आणि वेब सिरीज सारखी दिसणारी ही दृश्य पालघर जिल्ह्यातली आहे. पालघरच्या बोईसर तारापूर MIDC मध्ये घडलेल्या एका दुर्घटनेनंतरचं हे सगळं भयान चित्र आहे. पालघर मध्ये नेमकी काय घटना घडली, लोक का सैरावैरा धावत सुटले, सगळा धडकी भरवणारा घटनाक्रम सविस्तर समजून घेऊ. तारीख 3 मार्च, वेळ दुपारी 2 वाजता, स्थळ बोईसर तारापूर MIDC पालघर. घडलं असं की दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान पालघर मध्ये MIDC वायू गळती सुरू झाल्याचं दिसू लागलं. भगिरिया केमिकल या कंपनीतून ही वायू गळती सुरू झाली. त्यामुळे कामगारांसह परिसरातल्या सगळ्याच नागरिकांची मोठी पळापळ सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार ओलियम गॅसची गळती झाल्यानंतर लोकांना त्यामुळे श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली. थोडकी नाही तर तब्बल 20 टनची क्षमता असलेला टँक लिकेज झाल्यानं काही वेळातच परिसरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. वायू गळती सुरू झाल्यानंतर रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होऊ लागला. काही महिला अचानक चक्कर येऊन पडल्यानं सर्वांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालं. हे सगळं भयान चित्र पाहून परिसरातील नागरिक अस्वस्थ झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. या सगळ्या परिस्थितीवर पोलीस नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊ. आज 2:30 वाजे सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बगेरिया केमिकल्स येथे ओलियम गॅस गळती, एक सस्पेक्टेड ओलियम गॅस गळती झालेली आहे. तर गॅस अजूनही बाहेर येतोय आणि MIDC फायर ब्रिगेड तसेच पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मार्फतीने हा गॅस लवकरात लवकर कसा थांबवण्यात येईल याचे प्रयत्न करण्यात येते. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण हे जे काही गॅस लीक होतोय ह्या दिशेने, त्यापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास करावा. तोंडाला रुमाल किंवा मास्क, ओला रुमाल किंवा ओला मास्क लावून आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथून जावं. विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करू नये, त्यातून कुठला अपघात होण्याची शक्यता आहे. तर नागरिकांना विनंती करण्यात येते की प्रशासनाचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. आपण जे धूर आहेत त्या धुराच्या लोटापासून बाजूला सुरक्षित जागी आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन थांबायचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं. एकूणच आजच्या या घटनेनंतर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडेल का या भीतीनं स्थानिकांची झोप उडाली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिकांकडून संतापही व्यक्त केला जातोय. त्यामुळे प्रशासन आता या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पालघरहून राहुल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.